कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा हो, जे काही बोलायचंय ते तुम्ही सगळ्यांसमोर बोला। शेवटी हे माझं होणारं सासर आहे, ही सगळी माझीच माणसं आहेत। उगाच कोणाला असं नको वाटायला की आमच्या मागे या बाप लेकीत काय बोलणं झालं असेल। त्यामुळे यांना राहू द्या। बसा बसा, तुम्ही बोला, मी ऐकते। चारू, निशीचं लग्न होता म्हणून तू हाईल चूक। मी इथे माझं आणि श्रीनूचं लग्न ठरवायला आले। निशीच्या लग्नाशी माझा काही संबंध नाहीये। निशीचं लग्न हे फक्त एक निमित्त होतं बाबा। बरा, ठीक आहे। श्रीनू आणि तुझा लग्न जमूक तू हाईल, पण का लग्न आता होचं नाही हे माका आत्ताच समजलं। तुका तर आतापर्यंत चांगल्या प्रकारे माहित झालं असं। तुम्ही बरे आहात ना बाबा? हो, श्रीनूचं लग्न फक्त माझ्या बरोबर होणार आहे। आमच्यात असं लहानपणीच ठरलंय। मी श्रीनूशी लग्न करणार हे तेव्हाच ठरवलं होतं, हो ना मंजू आत्या? चारू, अगं हा काही लहानपणीचा भातुकलीचा खेळ नाहीये ना। हा तुम्हा दोघांच्या आयुष्याचा प्रश्न आहे। चारू, तुझा एक चुकीचा निर्णय सगळ्यांच्या आयुष्यावर परिणाम करू शकतो। अगो मंजू, अगो काय बोलू नकोस तू। हा अगो, स्वतःच्या भाजीच्या सुखात खोडो घालतस, अशी कधी आत्या असता काय? माका मंजूचा म्हणणं पटता। लग्न एकट्या चारूचं नाही, श्रीनूचा पण। आणि तेकाच जर चारू बरोबर लग्न करूचा नसात, चारून पण विचार करू पडे। अहो नाही नाही, माझो श्रीनू ना अजून लहान हा, एका चांगल्या वाईटाची जाण नाही, म्हणून तो इतक्या चांगल्या पोरीक नकार देतोय। काय झालं ना तरी प्रेमाच्या नावाखाली फॉरेनचा धोंडा मी त्याका गळ्यात बांधूक देणार नाही। आई, तुझा ओवीला विरोध आहे, हरकत नाही। मी नाही करणार तिच्याशी लग्न। आता शशी काका इथेच आहेत ना, तर त्यांच्या समोर स्पष्टच सांगतो, मी चारूशी सुद्धा लग्न करणार नाही। तुझा पक्का निर्णय हा? हो। हे बघ तू ना, तू किती जबरदस्ती कर, मी हे लग्न करणार नाही। ठीक आहे, मग मी पण बघतोय तू चारूशी कसं लग्न करत नाही ता। आई, ताई, लाली, काय काय ताई ह्या काय घेऊन राहिला? त्या कीटकनाशक हा बाजूत ठेवता। हे लाली, तुझं ना दिवसेंदिवस डोकं आहे ना मॅड होत चाललंय। वेडेपणा करू नकोस, बाटली फेकून देते।
लालिताई नको, लालिताई थांबा, लालिताई. ऐक माझं, मला धमकावण्याच्या नादात विषाची परीक्षा घेऊ नकोस. ते लिक्विड जरा जरी पोटात गेलं ना तर जीव जाऊ शकतो. जाऊ दे ना, जाऊ दे माझा जीव जायचा तर. माका पण ना जगूची इच्छा नाही हा. माझं पोट तो झील माझी छोटीशी इच्छा पण पूर्ण नाही करू शकत तर मी कशात जगू हा? आणि तू म्हणतस ना थोडासा जरी प्यायला तर जीव जाईल म्हणून मग मी अख्खी बाटली संपवून दाखवताय तू का म्हणजे ना म्हणजे मग जिवंत राहण्याचा प्रश्नच नाही हा? आई, आई, अगं, ऐक ना. थांब लाले. खबरदार पुढे काय केलंस तर. इलास इलास माका अक्का शिकवू इलास हा आता दे भाषण हा आणि आता सांग सगळ्यांका मी कसो चांगलो भाऊ हा लाली कशी चुकता मग सगळे जण ना माना डोलवतील नंदी बैलासारखी तुका मान देतील हा. दादा तुझी नाटकं ना मका आता कळूक लागली आहेत हा पण मी ना पहिल्यासारखी लाली रवलेली नाही हा. लक्षात ठेव मी आता ना कुणाचाच ऐकणार नाही. वरतून देव जरी येला ना तरी मी त्याचा ऐकणार नाही हा. माझ्या जीवाची काळजी ना आज कोणी करूची गरज नाही हा. नाहीतरी मी मेलाय तर सगळ्यांच्या मागची पिढाच जाईल ना. लाली तुला आपल्या आईची शपथ आहे. हा बरा झाला त्याची शपथ घातलीस ना हा. नाहीतरी काय मी तिच्या जवळ जायचा प्रयत्न करतोय ना हा? माझी आई गेली ना तर आता माझा कोणी नाही रावला. मी काय परकाच. जर कोणी माझ्यामध्ये इलास ना तर मी ते का सोडणार नाही हा. आणि श्रीनू मी तुका शेवटची संधी देत आहे ओरको होऊ पासून वाचण्याची. हे बघ लवकरात लवकर काय तो निर्णय घ्या नाहीतर जिना जन्म दिलाय ना ते का डोळ्यासमोर तडफडत मरताना बघशील. श्रीनू झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.